नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये आपले मनपूर्वक स्वागत। आता नारळी पौर्णिमा जवळ आलेली आहे, तेव्हा नारळाचे विविध प्रकार आपण शिकणार आहोत। त्यातला एक महत्त्वाचा प्रकार म्हणजे नारळी भात। तो आज आपण करायला शिकणार आहोत। त्याकरता लागणारे साहित्य पुढील प्रमाणे: 1 वाटी बासमती तांदूळ, 1 वाटी खोवलेला ओला नारळ, 1 वाटी गूळ, थोडेसे साजूक तूप, 3-4 लवंगा, थोडीशी दालचिनी, गार्निशिंग करता थोडीशी किसमिस, गार्निशिंग करता काजू। नारळाचा भात तयार करण्याकरता असा भात होतो। त्याच्याकरता पहिल्यांदा 1 वाटी तांदूळ घेतलेत, ते धुवून ठेवले। त्याच्यानंतर एक कढई ठेवली, त्याच्यात थोडंसं तूप घातलं, 2-3 लवंगा आणि एवढीशी दालचिनी घालून ते एक 2-3 मिनिटं तुपावर परतून घेतलेले आणि त्याच्यानंतर त्याच्यात 2 वाट्या पाणी घातलं आणि मग तो कुकरमध्ये शिजवून घेतला। त्याच्यानंतर हा भात असा तयार होतो। भात शिजून घेतलेला आहे। आता गॅसवर पातेलं ठेवलेलं आहे, त्याच्यात 1 चमचाभर तूप घातलंय। त्याच्यानंतर आपण गूळ घालून घेणार आहोत। हा गूळ घालून घेतलाय 1 वाटी, तो थोडा परतून घ्यायचा आहे। त्याच्यानंतर थोडा त्याचा रस झाला की त्याच्यात खोबरं घालायचे आणि नंतर 1-2 मिनिटांनी भात घालून ढवळून एक त्याला वाफ आणली की 5 मिनिटात भात तयार होतो। हा असा आता गूळ पातळ झालेला आहे। त्याच्यात आता हे खोबरं घालून घेतलेलं आहे आणि ते थोडं परतून झाल्यानंतर मग त्याच्यात आपण शिजवलेला भात घालणार आहोत आणि मग त्या ढवळून घेऊन त्याला एक वाफ आणायची की आपला भात तयार होईल। आता हा असा भात चांगला ढवळून झालेला आहे आणि त्याच्यावर थोडंसं दोन्ही बाजूंनी तूप सोडायचे आणि आता वाफेकरता झाकून ठेवायचा आणि एक 3-4 मिनिटात हा भात तयार होईल। अशा तऱ्हेने नारळी भात तयार झालेला आहे। आता त्याच्यावर आपण गार्निशिंग करता किसमिस आणि काजू घालून हा आपला असा भात तयार झालेला आहे। अशा तऱ्हेने नारळी पौर्णिमा स्पेशल भात आपला तयार झालेला आहे। तो कसा वाटला ते तुम्ही सुप्रियाज किचनच्या वेबसाईटवर जाऊन जरूर कळवावे। नमस्कार।